आज आपण बनवतोय ढोकळा। तर मी सारण आधीच रेडी करून भिजू घातलं होतं। याच्यामध्ये आहे बेसन, रवा, अजून हळद, मीठ आणि थोडंसं तिखट टाकलंय मी आणि हे मी भिजू घातलेलं आहे। आता हे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। हे जसं गरम पाणी होईल तसं यामध्ये हे गरम होईल तसं यामध्ये इनो टाकायचा आणि इन्स्टंट याच्यामध्ये टाकून मग हे आपल्याला ठेवायचं ढोकळा। सो जोपर्यंत हे गरम पाणी होत नाही तोपर्यंत आपल्याला वेट करायचं। मैंने उस बैटर में इनो डाल के ये तुरंत डाल दिया क्योंकि बहुत ज़्यादा गर्म हो गया था। खूप लवकर पाणी गरम झालं होतं त्यामुळे आता हे ठेवलं। वाओ, ये अच्छी तरह से फूल गया है, देखो कैमरा में दिख रहा है नहीं पण खूप छान प्रकारे फुलला आहे तो। सो चेक करू आपण की झाला आहे का नाही। तर यस, झाला आहे। सो आता मी हे काढणार बाहेर। खूप छान प्रकारे ढोकळा फुगलेला आहे बघ, छान प्रकारे फुगला आहे मस्तपैकी। हे बघा सूर्य आरपार जाते म्हणजे हा झाला आहे। सो आता हे थंड होऊ द्या। झाल्यानंतर याच्यावर आता आपण फोडणी करणार आणि मग हे खायला घेणार। छान प्रकारे ढोकळा झाला आहे बघा, खूप सुंदर झाला आहे। आता त्यावरती आपण गार्निशिंगसाठी कोथिंबीर, खोबरं आणि ही फोडणी आहे ही आता घालणार। सो वाव, हे बघा हे या प्रकारे आपला ढोकळा तयार झालेला आहे बघा, खूप सुंदर झाला आहे। आणि हे बघा छान प्रकारे आहे। आणि तुम्ही पण खा आणि डू लाईक, सबस्क्राईब माय चॅनल। थँक यू।